नमस्कार मंडळी, मनपसंत कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. आज बनवणार आहोत कुळथाची शेंगोळे. याला आमच्याकडे नाशिक भागात जिलेबी देखील म्हणतात. कुळथाची जिलेबी यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हिरव्या मिरच्या, भाजलेले शेंगदाणे, भरपूर लसूण आणि जिरे आणि खूप सारी कोथिंबीर. इथे लाल मिरच्या वापरल्या तरीही चालतात. आणि हे मस्त मिक्सरला लावून दळून घ्यायचं आहे. दळल्यावर त्यात थोडंसं पाणी टाकून पुन्हा वाटण बनवायचं आहे. आणि मग हे वाटण आपल्याला या जिलेबीसाठी वापरायचं आहे. हे वाटण आपल्याला 2 भागामध्ये वापरायचं आहे, त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा. हे असे छान वाटण तयार करून घेतलेलं आहे. मी इथे 1 वाटी कुळथाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी कुळथाचं पीठ आणि अर्धी वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ वापरलं तर कुळथाची जिलेबी बाधत नाही, म्हणजे उष्ण होत नाही. त्यामुळे इथे गव्हाचं पीठ वापरायचं आहे. त्यात चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि यातलं आपण जे वाटलेलं आहे त्यातलं अर्धं वाटण इथे आपण पीठ मळताना वापरायचं आहे आणि अर्धं वाटण तसंच ठेवायचं आहे. ते आपल्याला नंतर फोडणीसाठी वापरायचं आहे. आणि आधी सगळं वाटण पिठाला चोळून घ्यायचं आहे. नंतर गरजेनुसार हातात पाणी घेऊन लागेल तेवढं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. फार जास्त पातळ मळायचं नाही आहे, कारण मग ते आपल्याला वळताना तुटू शकतं किंवा ते आपल्याला चिटकू शकतं. त्यामुळे ते घट्टच मळायचं आहे. थोडंसं तेल लावून पीठ मुरू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे आपला तडका देऊन घेणार आहोत. यात आपण शिल्लक ठेवलेलं सगळं वाटण टाकायचं आहे. इथे जिरे वापरायचे आणि छान मसाला परतवून घ्यायचा आहे. मसाला परतवल्यावर त्यात आपलं वाटणाचं पाणी आणि नंतर लागणारं पाणी आपण टाकून घ्यायचं आहे आपल्याला हवं त्या प्रमाणात. आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे. आपण आधीही मीठ वापरलं आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्या आवश्यकतेनुसारच ठेवायचं आहे. छान अशी वळून घ्यायची एकदम बारीक आकारात. आणि हो, आमच्याकडे अशी लांब लांब अशी दोरीसारखी एकसारखी लांब जिलेबी वळले जाते. म्हणजे शेंगोळे वळले जातात. एकदम असे छोटे छोटे वळत नाही. त्यामुळे असे सगळे मी या आकारात वळून घेतलेले आहेत. असे सर्व वळून घ्यायचे आहेत आणि बघा हे असे दोरीसारखे हे करायचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पाण्याला छान उकळी आली की मग त्यात हे शेंगोळे टाकायचे. अर्धा चमचा ठेवूनच झाकण ठेवायचं आहे, म्हणजे ते उतू जात नाही आणि त्यातलं टेस्ट तशीच राहते. छान सगळे मोकळे करून सोडून घ्यायचे. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सतत हलवायचं नाही आहे. बिलकुल चमच्याने सतत हलवायचं नाही आहे. आणि हा एक गोळा शिल्लक ठेवायचा आहे. हा कंपल्सरी आहे, त्याने टेस्ट खूप छान येते. त्यात गरम पाणी टाकायचं आहे आणि हाताने छान हा गोळा मॅश करून घ्यायचा आहे पिठाचा. एकदम छान मॅश करून हे सगळं मॅश केलेलं पाणीसुद्धा आपण या जिलेबीत घालणार आहे. याने एक थिकनेस येतो आणि टेस्ट देखील एकदम सूपसारखी जबरदस्त लागते. फक्त 1 ते 2 वेळेसच हलवायचं आहे, जास्त चमच्याचा वापर करायचा नाही आहे. छान 20 ते 25 मिनटं उकळून द्यायचं आहे. घरभर सुगंध पसरतो आणि खायला खूप अप्रतिम लागते. आमच्याकडे अशी जिलेबी जर केली तर ती ताजी खाण्यापेक्षा शिळी खाण्याला खूप आवडते. मस्त तव्यावर गरम करून खा, खूप छान लागते. नक्की टेस्ट करा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.